गो अंकिता, हाय काय करत? अरे माझ्या घोवाक ना पातोळे खावचे असत पण माका येणत नाही रे. शिकवशील? इतक्याच ना शिकवताय तर. बरं झाला. ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, पितळाच्या कडेमध्ये तूप घालायचं, गुळ घालायचा आणि वितळणा मग घालायचं खसाखसा खिसलेलं खोबरं आणि या सगळ्या मस्त ढवळून घ्यायचा. आणि मंडळी आज आम्ही वापरतो सिंधुद्योगचो यो आमरस, म्हणजे वर्षभर तुमका आंबे खाल्ल्यासारखे वाटतले. या मिश्रण सगळा एकजीव करून घ्यायचा, त्याच्यात घालायची थोडीशी वेलची पावडर आणि बघा तुमचा सारण तयार. पितळाच्या हांडीमध्ये पाणी, चिमूटभर मीठ, तूप घालायचं आणि सिंधुदुर्गचा आमरस. आणि घाय अजिबात करायची नाही. खळखळावून उकळी इली का त्याच्यात तांदळाचा पीठ घालायचा, आता मस्त ढवळून घ्यायचा आणि नंतर 2 मिनिटं मस्त झाकून ठेवायचा. आणि वाई सोमोटी झालं ना की मळायला द्यायचा. हाय हाय गरमा नको. बघा मंडळी काय करायचं, हलका हलका पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ चांगलं मऊसूद लोण्यासारखं मळून घ्यायचं. एक छान गोळा करायचा आणि थापण्यासाठी केळीचं पान भाजायचं थोडं. मग त्या पानात तूप लावून घ्यायचा, गोळ ठेवायचो आणि व्यवस्थित थापून घ्यायचा. पातळ असं थापल्यानंतर मध्ये सारण भरायचा आणि व्यवस्थित बंद करायचा, म्हणजे कडा सुटता कामा नये. चला आता पटापट मस्त वाफवून घेऊयात. 10 ते 12 मिनिटं आपल्याला स्लो फ्लेमवरती मस्त वाफवून घ्यायच्या आहेत. आणि मग काय मंडळी, तयार आहेत की तुमच्या गरमागरम अशा आंब्याच्या पातोळ्या. तर आता टॉपभर तूप घेवा आणि आणि वाट कशाची बघताय? बसताय ना मंडळी.